कुंभ राशीवाल्यांनो, आजचा दिवस सामान्य नाही, कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट अचानक सुरू होणार आहे. ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतात, तो आनंद आज दार ठोकणार आहे. येत्या 29 जुलै 2026 पासून तुम्हाला सलग 7 अशा आनंदाच्या बातम्या मिळू शकतात, ज्या ऐकून तुमचं मन शांत होईल, डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, शेवटी देवाने ऐकलं. पण लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही. ज्याचा जन्म कुंभ राशीत आहे आणि ज्यांनी खूप संयम ठेवलाय त्यांच्यासाठीच आजचा हा दिवस, आजचा हा संदेश आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची आनंदाची बातमी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव हा नक्कीच होणार आहे. मंडळींनो, सबस्क्राईब केलं, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, एक अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार. कुंभ राशीवाल्यांनो, आज मी जे सांगणार आहे ना, ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी ज्यांनी खूप सहन केलं आहे पण कोणाला कधी सांगितलं नाही. असं एखादं काम जे तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनलं होतं, ज्यामुळे सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात जायची, तेच काम आज अचानक मार्गी लागण्याची चिन्ह दाखवत आहे. हे काम फक्त एक फाईल किंवा एक अर्ज किंवा एक प्रोजेक्ट किंवा एक निर्णय नव्हता, तर तुमच्या स्वप्नांशी जोडलेलं एक तुमचं अथवा सन्मानाशी जोडलेला आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलं होतं. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केले, मेसेज पाठवले, ऑफिसचे फेरे मारले, कधी शांत राहिलात तर कधी मनात रडत राहिलात, पण मात्र नेहमी एकच उत्तर मिळालं, थोडं थांबा, अजून वेळ लागेल. एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही आला नसेल, आपणच काहीतरी चुकीचं केलंय का, देव आपली परीक्षा घेतोय का. हळूहळू आशा कमी होत गेली, पण आज चित्र बदलत आहे. ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती, जिथून कोणताही प्रतिसाद नव्हता, तिथून अचानक एक फोन कॉल येऊ शकतो किंवा एक साधा पण निर्णायक मेसेज तुमचं आयुष्य वेगवेगळ्या वळणावर घेऊन जाऊ शकतो. हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार देखील नाही, पण काही सेकंद तुमच्या मनात एकच विचार येईल की हे खरंच घडतंय का. ज्या व्यक्तीने तुम्हाला महिने दुर्लक्ष केलं, ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच व्यक्ती आज तुमच्याशी नव्या सुरात बोलताना दिसेल. या कामाच्या पूर्ण होण्याने फक्त एक अडथळा दूर होणार नाही, तर तुमचं मन मोकळं होईल, आत्मविश्वास परत येईल आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू खूप दिवसांनी परत दिसेल. आज तुम्हाला जाणवेल की देव उशीर करतोय पण अन्याय करत नाही. तुमचा संयम, तुमची शांतता आणि तुमची चिकाटी आज फळ देणार आहे. महत्त्वाची सूचना, आज कोणताही अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज दुर्लक्षित करू नका, कारण तुमचं अडकलेलं नशीब आज एका छोट्याशा संवादातून मोकळं होणार आहे. 2 पैशाबाबत दिलासादायक बातमी. कुंभ राशीवाल्यांनो, पैशाचा विषय तुम्हाला आजवर जितका त्रास देत होता ना, तितकाच तो विषय आज तुम्हाला आनंद देणार आहे. कारण जिथे पैशाची कमतरता जाणवत होती, तिथे दिलासा मिळण्याचे चिन्ह दिसत आहेत. खूप दिवसापासून तुम्ही प्रत्येक गरज मोजून मापून भागवत होतात, इच्छा असूनही थांबवत होतात. कुटुंबासाठी हवं ते देताना मनात अपराधीपणा वाटायला आज नाही, उद्या पाहू हे शब्द तुमच्या तोंडात रोळले होते. कधी थकीत पैसे अडकले, कधी उपहार उशिरा झाला, कधी खर्च अचानक वाढला आणि हातात पैसा टिकत नव्हता. यामुळे तुम्ही हसत असलात तरी मनातून आतून तुटत होतात. पण आता देव त्या कष्टाची चीज करणार आहे. आज किंवा लवकरच थांबलेले पैसे, जुनी थकबाकी, बोनस किंवा कमिशन किंवा एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण तो मिळाल्यावर मनावरचा भार हलका होईल. आता थोडं तरी सावरलं असेल. तुम्ही स्वतःला म्हणाल, ज्या पैशासाठी तुम्ही कोणाच्या मागे लागला होतात, ज्याबद्दल हे कधीच मिळणार नाही असं वाटायला लागलं होतं, तेच पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात किंवा प्रत्यक्षात हातात येऊ शकतात. या आर्थिक दिलाशामुळे फक्त खिसा भरला जाणार नाही, तर आत्मविश्वास वाढेल, कुटुंबात शांतता येईल आणि तुमच्या निर्णयामध्ये ठामपणे येईल. विशेष म्हणजे हा पैसा तुमच्या योग्य वेळेतच मिळणार.
ज्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे त्या क्षणी नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार आहे. आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही कधीही आळशी नव्हतात, तुम्ही कधीही चुकीचा मार्ग निवडला नव्हतात. फक्त वेळ तुमची परीक्षा घेत होती आणि येत्या 29 जुलै 2026 रोजी त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने देखील लागणार आहे. महत्त्वाची सूचना, आज पैशाबाबत कोणताही कॉल, मेसेज, लिंक किंवा प्रस्ताव घाईघाईने नाकारू नका. मंडळींनो, पण डोळे उघडून ठेवा, निर्णय घ्या, कारण संधी खरी असते पण शहाणपणही तितकंच गरजेचं असतं. आजचा दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. 3. कुटुंबातील शुभ बातमी. कुंभ राशी वाल्यांनो, आजची ही बातमी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करणार आहे, कारण की ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणार आहे. खूप दिवसापासून घरात एक न बोललेली चिंता होती. सगळे हसत होते पण मनात कुठून तरी काळजी दडलेली होती. एखादा विषय वारंवार पुढे ढकलला जात होता, काही प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जात होतं. कधी मुलांची भविष्याची चिंता, कधी लग्नात थांबलेलं बोलणं, कधी नोकरी, शिक्षण व आरोग्याचा विषय. यामुळे घरात शांतता होती पण पूर्ण आनंद नव्हता. पण आता तो काळ संपत चालला आहे. आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ आणि दिलासादायक बातमी समोर येणार आहे. ही बातमी ऐकल्यावर घरात एक वेगळीच प्रकाश जाणवेल आणि वातावरण हलकं होईल. काहींच्या घरी लग्नाची पक्की बोलणी होऊ शकते, नात्यात अडकलेली गोष्टी मार्गी लागू शकतात, नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. तर पहा मंडळींनो, तर काहींच्या बाबत गर्भधारणेची गोड बातमी, परीक्षेचा यशस्वी निकाल, नोकरी किंवा शिक्षणाची आनंदाची बातमी घरात येण्याची लाट आणू शकते. विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तीबाबत तुम्ही सर्वात जास्त काळजी करत होतात त्याच व्यक्तीशी संबंधित असण्याची जास्त शक्यता आहे. आज तुम्हाला जाणवेल की आपण इतके दिवस राबत होतो पण देवाने वेगळंच काहीतरी ठरवलं होतं. या शुभ बातम्यामुळे घरात पुन्हा हसू येईल, संवाद वाढेल आणि नात्यामधला गोडवा परत येईल. ज्या घरात अलीकडेच वाद, तणाव किंवा शांतता होती त्या घरात आज आनंदाची चर्चा सुरू होऊ शकते. महत्त्वाची सूचना, आज घरातील कोणत्याही किंवा कोणाशी शब्दाकडे दुर्लक्षित करू नका. कदाचित एक साधं वाक्य तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील अशी बातमी देऊन जाईल. ही शुभ बातमी तुमच्या आयुष्यात नवा उत्सव, नवी आशा आणि देवावरचा विश्वास अजून मजबूत करून जाणार आहे. मंडळींनो, 4. व्यवसायातील मोठी संधी. कुंभ राशीवाल्यांनो, आजची ही भविष्यवाणी तुमच्या ओळखीला आणि आत्मविश्वासाला नवं वळण देणारी आहे. कारण जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं, जिथे तुमचं काम असूनही नाव पुढे आलं नाही, तिथेच आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे. खूप दिवसापासून तुम्ही मेहनत करत होतात पण त्याचं फळ तितकंच दिसत नव्हतं. कधी तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना संधी मिळाली तर कधी तुमचं नाव शेवटपर्यंत येऊन पुढे ढकललं गेलं. यामुळे मनात प्रश्न आला असेल की आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का? आपली वेळ कधी येणार? पण आता तो क्षण जवळ आला आहे. आज किंवा लवकरच अचानक इंटरव्ह्यू कॉल, वरिष्ठाकडून कौतुक किंवा मान्यता, नवा प्रोजेक्ट किंवा जबाबदारी किंवा व्यवसायात मोठी डील, ऑफर तुमच्याकडे येऊ शकते. ही संधी फक्त तुमचं पद वाढवणार नाही तर तुमचं महत्त्व वाढवणार असेल. आज लोक तुमचं ऐकायला मनामध्ये तुमच्या मताला किंमत दिली जाईल. आज तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. या संधीमुळे आर्थिक स्थैर्य येईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं नाव कामाच्या ठिकाणी ठळकपणे पुढे येईल. विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळाली असली तरी तिच्या मागे तुमच्या महिन्याच्या मेहनतीचा फळ आहे. आज तुम्हाला जाणवेल, देव उशीर करतो पण योग्य वेळेस दरवाजा उघडतो. महत्त्वाची सूचना, आज कोणती ऑफर भीतीमुळे नाकारू नका पण अहंकारामुळेही स्वीकारू नका. शांत डोक्याने निर्णय घ्या, कारण ही संधी तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. आजचा दिवस तुम्हाला हे शिकून जाईल, तुमचं नशीब तुमच्या कष्टापेक्षा कधीच लहान नसतं. मंडळींनो, नात्यामध्ये गैरसमज दूर होणार. कुंभ राशीवाल्यांनो, ही भविष्यवाणी तुमच्या मनावर साचलेली जखम भरून काढणारी आहे. कारण काही नाते दुरावली होती भांडणामुळे, काही नाही तर न बोलल्यामुळे, भावना आणि चुकीच्या समजुतीमुळे. कधी तुम्हाला वाटलं असेल की आपण चूक केली नसताना आपल्यालाच का दुर्लक्षित केलं जात आहे, समोरचं आपल्याला समजून का घेत नाही. तुम्ही शांत राहिलात कारण वाद नको होते, पण त्या शांतीमुळे अंतर वाढलं गेलं आणि मनात साठलेली वेदना हळूहळू जड होत गेली. पण आता मऊचा शेवट होत आहे. आज किंवा लवकरच एक संवाद घडणार आहे. तो संवाद कदाचित एक फोन कॉल असेल, एक साधा मेसेज असेल किंवा एक अचानक झालेली भेट असेल, पण तो तुमच्या नात्याचे चित्र बदलून टाकेल. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखवलं होतं
ज्यांच्याशी तुम्हाला बोलावंसं वाटत नव्हतं किंवा बोलावंसं वाटत होतं, पण अहंकाराभीती किंवा परिस्थितीमुळे बोलणं टाळलं गेलं, तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात पुन्हा जवळ येऊ शकते. या संवादात सगळे एकदम परफेक्ट नसेल, पण सत्य बाहेर येईल, गैरसमज दूर होतील आणि आपण एकमेकांना चुकीचं समजून घेतलं होतं हे मध्ये केलं जाईल. या बदलामुळे थंडवलेलं नातं पुन्हा उबदार होईल, मनावरचा भार कमी होईल आणि अंतर्मनातून एक समाधान मिळेल. काही कुंभ राशी लोकांसाठी हा बदल प्रेमसंबंधामध्ये नवीन सुरुवात घेऊन येईल, तर काहींसाठी जुनी मैत्री, भाऊ बहीण, आई वडील यांच्याशी दुरावा संपेल. आज तुम्हाला जाणवेल, नाती वाचवण्यासाठी नेहमी मोठे शब्द लागत नाहीत. कधी कधी एक खरं वाक्य आणि एक प्रामाणिक ऐकणं पुरेसे असतं. महत्त्वाची सूचना, आज मनात येणारा अहंकार थोडा बाजूला ठेवा. पहिला पाऊल तुम्ही उचलतात तर नातं वाचण्याची शक्यता दुप्पट होईल. आजचा दिवस तुम्हाला हे शिकून जाईल की जिंकणं महत्त्वाचं नाही, नातं टिकणं महत्त्वाचं असतं. आरोग्य सुधारणा आणि मानसिक शांतता. कुंभराशीवाल्यांनो, ताईंनो, दादांनो, आजची ही बातमी तुमच्या शरीरापेक्षा आधी मनाला बळ देणारी. कारण अलीकडे तुम्ही जास्त आजारी नव्हतात, पण खूप थकले होता. शरीर चालत होतं, पण मन सतत काहीतरी ओझं वाहत होतं. ताण, चिंता, जबाबदारी यामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं. हे झाल्यावर पाहू, आता वेळ नाही असं म्हणत तुमचं आरोग्य शेवटच्या क्रमांकावर गेलं. कधी डोकं जड वाटणं, कधी झोप न लागणं, कधी चिडचिड, तर कधी कारण नसताना उदासपणा. हे सगळं तुमच्या मनाची हक होती, पण तुम्ही ते ऐकू शकलात नाहीत. पण आता तो काळ बदलत आहे. आज किंवा लवकरच तुम्हाला शरीरात हलकेपणा जाणवेल, झोप सुधरेल, मन शांत होईल आणि नकारात्मक विचारांची पकड सैल होईल. ज्या गोष्टींना तुम्ही सतत घाबरत होतात, आपण बरे होऊ शकतो का, हे कायम असं राहील का, त्या भीतीला आज थोडी तरी सुटका मिळेल. काही कुंभराशी लोकांसाठी योग्य औषध सापडेल, योग्य डॉक्टर मिळेल किंवा रिपोर्ट दिलासा देतील. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज समजेल आणि हे तेच तुमच्या आरोग्याचा खरा औषध ठरेल. आज तुम्हाला जाणवेल, तुम्ही कमकुवत नव्हतात, फक्त खूप काळ मजबूत राहण्याचा प्रयत्न करत होतात. महत्त्वाची सूचना, आज शरीर किंवा मन जे संकेत देईल ते दुर्लक्षित करू नका. लहान बदल करा, थोडी विश्रांती, थोडी शांतता आणि थोडी स्वतःशी प्रामाणिकपणा. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक हळूवारपणा स्थिर उपचार घेऊन येणार आहे. मंडळींनो, देवकृपा आणि नशिबाची साथ. कुंभराशीवाल्यांनो, आत्ताची गोष्ट मी सांगणार आहे ना, ती फक्त भविष्यवाणी नाही, तर ती तुमच्या आयुष्यात देवाची थेट हस्तक्षेप असू शकते. खूप दिवसापासून तुम्ही एकाच प्रश्न मनात ठेवला होता की मी सगळं योग्य करत असूनही माझ्याबाबत असं का घडतंय. हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला नाही, पण दररोज देवासमोर मनात मांडत राहिलात. तुम्ही हार मानली नाही, तक्रार केली नाही, फक्त शांतपणे जबाबदाऱ्या पेललात. आणि हो मंडळी, हाच तुमचा सर्वात मोठा गुण ठरला आहे. कारण 29 जुलै 2026 पासून नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते, तिथे आपोआप मार्ग तयार होऊ लागले. ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर होत्या, त्या अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील. तुम्ही प्रयत्न कमी करणार नाही, पण परिणाम अधिक जलद दिसतील. आज किंवा लवकरच तुम्हाला असं जाणवेल की कुणीतरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करत आहे, चुकीच्या निर्णयापासून तुम्हाला वाचवत आहे. ही देवकृपा फक्त एक दिवसाची नाही, तर एक नवीन सुरुवात आहे, जिथे तुमचं नशीब तुमच्या मेहनतीला साथ देणार आहे. आज तुम्हाला कळेल, उशीर म्हणजे नकार नसतो, संघर्ष म्हणजे शिक्षा नसतो, तो फक्त मोठ्या बदलाची तयारी असते. आज मनात कोणते एक इच्छा शांतपणे मागा, गोंगाट करू नका, देखावा करू नका, फक्त विश्वास ठेवा. कारण देवाने आज तुमचं नाव यशाच्या यादीत लिहिलेलं आहे. कुंभराशीवाल्यांना, आज ऐकलेली ही भविष्यवाणी फक्त शब्द नव्हती, ती तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवा प्रकाश होती. जर आज सांगितलेली एकतरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल ना, तर समजा देवाने तुमच्या नशिबाची थेट संवाद साधलाय. लक्षात ठेवा, संघर्ष संपत नाही, तो बदलतो आणि तुमचा संघर्ष आता यशात रूपांतर होणार आहे. आज मनात कोणती भीती नका ठेवू, कारण तुमच्या सोबत नशीब, देवकृपा आणि योग्य वेळ उभी आहे. तर कुंभराशीवाल्यांनो, भविष्यवाणीचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत आणि जातकांनी याचा अनुभव देखील घेतला आहे आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक फरक पडला आहे. पण यासोबतच आज तुम्हाला कुंभराशीसाठी शनिवारचा एक अत्यंत प्रभावी आणि शास्त्रयुक्त उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही कदाचित आधी ऐकला असेल किंवा इतरांना करताना देखील पाहिला असेल, पण शनिवारी तुम्ही तो उपाय स्वतः कधी केला नसेल. त्यामुळे हा उपाय म्हणजे काळ्या उडदाचा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा. यासाठी लागणारं साहित्य पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना,
तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः बघा मंडळीनं. तुम्हाला साहित्य सांगते मी. एक मातीची पंती लागणार आहे, मोहरीचं तेल लागणार आहे, कापसाची वात लागणार आहे आणि एक लहान चमचा काळं उडीद लागणार आहे, म्हणजे अख्खे उडीद. उडीद घेताना लक्षपूर्वक घ्या. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर स्वच्छ हात पाय धुवून घ्या. मातीच्या पंतीत मोहरीचं तेल टाकून कापसाची वात लावा आणि त्या तेलात एक चमचा काळं उडीद टाका. हा दिवा घेऊन जवळच्या शनी मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जा. जर बाहेर जाणं शक्य झालंच नाही ना, तर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर मंडळींनो लक्षपूर्वक ऐका. तर तुम्हाला जर पिंपळाचं झाड तुमच्या इकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला तोंड करून हा दिवा लावा. हा दिवा लावताना तुमचं तोंड पश्चिम दिशेला असावं. दिवा प्रज्वलित केल्यावर शनिदेवाचं स्मरण करत मनातल्या मनात 3 वेळा ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः म्हणा आणि तुमची अडकलेले कामे पूर्ण होईल म्हणून प्रार्थना करा. तिथून निघताना मागे वळून न पाहता थेट घरात जा. हा छोटासा उपाय सलग 5 किंवा 7 शनिवार नियमित करा. नशिबाचे कुलूप नक्की उघडतील आणि शनिदेवाची कृपाही तुमच्यावर नक्कीच होणार आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, ओम शनिचराय नमः नक्की लिहा आणि सकर्मक ऊर्जा इतर कुंभ राशीसाठी लोकांपर्यंत नक्की पोहोचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. मंडळींनो पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. तर मंडळींनो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि